शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची महत्त्वाची आणि सर्वात मोठी बातमी काय त्या संदर्भातील बघणार आहोत. कांदा भाव वाढणार का, तर कधी, किती आणि कशामुळे होणार आणि सध्याची काय परिस्थिती आहे, कांदा भाव संदर्भातील काय निर्णय झाला, संपूर्ण घडामोड, संपूर्ण अपडेट, संपूर्ण बातमी आपण जाणून घेत आहोत. शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघावा ही विनंती. चला तर सुरुवात करतो आहे. अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, स्क्रीनवर बघू शकता. महत्त्वाची अपडेट आहे, कांद्याने रडवले, आवक वाढल्याने नाशिकच्या शेतकऱ्यांना 269 कोटीचा फटका, दर निम्म्यावर. लासलगाव या एकंदरीतच नाशिक जिल्ह्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जानेवारी महिन्यात लाल कांद्याला तब्बल 35 लाख क्विंटल बंपर आवक झाल्याने बाजारभाव मोठी घसरण झाली आहे. देशांतर्गत व परदेशी मागणीच्या तुलनेत पुरवठा वाढल्याने त्याचा आर्थिक फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. प्राथमिक अंदाजानुसार जानेवारी महिन्यात सुमारे 269 कोटी 50 लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे चित्र आहे. जानेवारीच्या सुरुवातीला कांद्याला समाधानकारक दर मिळेल असताना महिना अखेरीस परिस्थिती पूर्णतः बदलली. 1 जानेवारीला लासलगाव बाजार समितीत जास्तीत जास्त 2611 रुपये, किमान 700 रुपये आणि सरासरी 1870 रुपये दर मिळाला होता. मात्र 31 जानेवारीपर्यंत जास्तीत जास्त दर 1460 रुपयापर्यंत आला. शासनाने हस्तक्षेप करावा, निर्यात वाढीबाबत विशेष प्रयत्न आणि अनुदानाच्या मागणीसाठी उच्चस्तरीय पाठपुरावा करण्यात येणार असल्याने बाजार समितीने स्पष्ट केले आहे. दर घसरणीमुळे हतबल झालेल्या कांदा उत्पादकांना नजरा या ठिकाणी आता शासनाच्या हस्तक्षेपाकडे लागले आहे. योग्य वेळी उपाययोजना न झाल्यास आगामी हंगामावरही त्याचा विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर कैलास जाधव एकंदरीत कांदा उत्पादक पिंपळगाव नजीक यांचं काय म्हणणं आहे ते बघू शकता. 4 एकरात लाल कांद्याचे पीक घेतले आहे. लासलगावात 900 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. यातच उत्पादन खर्च निघणे मुश्किल झाले आहे. सरकारने किमान 1000 रुपये कांद्याला अनुदान दिले पाहिजे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, परंतु वस्तुस्थिती तशी या सरकारची दिसत नाही आहे. धन्यवाद.